1000 बालकांचा मृत्यू वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे तिथं झालेला आहे. कुपोषण पासून साप चावल्यापर्यंत, त्याच्यापासून या जे काही हॉस्पिटलमध्ये असे मृत्यू होतात आणि इतर काही कारणांमुळे. आणि हे जे काही सगळे मृत्यू आहेत ते गरिबाच्या मुलांचे मृत्यू आहे. शासनावर हे अवलंबून आहेत. चांगलं अन्न देण्यासाठी, पौष्टिक आहार देण्यासाठी, चांगल्या क्वालिटीची सेवा देण्यासाठी, नाहीतर हॉस्पिटलमध्ये चांगली औषधे देण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे अशा काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतात, हे दुर्दैव आहे. कसं आहे की त्यावेळेस फक्त ऑडिट केल्यासारखं दाखवतं, एखाद्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला निलंबित केलं जातं आणि विषय तिथं दाबला जातो. कॉन्ट्रॅक्टरवर कधीच तिथं कारवाई केली जात नाही. आमचं मत असं आहे की बाबांनो, एखादा व्यक्ती जर जबाबदार असेल तर निलंबित कशाला करता, त्याला घरी पाठवा. आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करा, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर तुम्ही टाका. आणि त्याच्याच बरोबर फक्त एका ठिकाणी ही घटना घडली म्हणून तिथं ऑडिट करण्यापेक्षा सगळ्याच हॉस्पिटलचं ऑडिट करायला काय हरकत आहे. आणि ऑडिट करून त्याच्यावर त्रुट्या ज्या काय असतील त्या कव्हर करून गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी कामं आम्ही करून घेतो, हे सरकारला सांगणं फार महत्वाचं आहे. काल देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात संवाद झाला, तरुणांशी मोठा असा प्रतिसाद मिळाला, दावा त्यांच्याकडून करण्यात आला. काय प्रतिक्रिया? माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःहून आलेले लोक आणि आणलेली लोक, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर राहुल गांधीजीचा कार्यक्रम हा स्वतःहून आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता. आणि नागपूरला जो कार्यक्रम घेण्यात आला तो कुठेतरी आणलेल्या लोकांचा कार्यक्रम होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि माझं एवढंच मत आहे की राहुल गांधीजी तिथे असणाऱ्या मुलींशी संवाद साधत होते. आपली अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री तिथे बसलेले आहेत, त्यांना सुद्धा सामान्य लोकांनी प्रश्न विचारले असते तर काय झालं असतं. कदाचित एखाद्या व्यक्तीली, जे नागपूरचे सुद्धा नागरिक आहेत, त्यांनी प्रश्न विचारला असता, गेल्या 3 महिन्यामध्ये आपल्या नागपूर शहरामध्ये 32 मर्डर झाले, तुम्ही होम मिनिस्टर आहात, तर याच्यावर तुम्ही का काय करत नाही. त्यामुळे सेट केलेले प्रश्न, त्याला सेट केलेले उत्तर देऊन हे कधीही जेनझीन बरोबर असा संवाद होत नसतो. त्यामुळे आणि त्याच्यात मला असंही कळतं की कुठल्या तरी एखाद्या क्रिकेटरला पण तिथं आणलं गेलं होतं. आता राहुल गांधीजींचा कार्यक्रम स्वतः त्या व्यासपीठावर होते, बाकी 100 लोक व्यासपीठावर नव्हते नेते. आणि कुठलाही सेलिब्रिटी तिथं आला नव्हता जो नागपूरमध्ये आला होता. मग गर्दी आणण्यासाठी सेलिब्रिटीला आणलं होतं तर काय केलं होतं हे त्यांनाच माहिती. अशा पद्धतीने संवाद हा होत नसतो. संवाद लोकात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन, आम्हाला तुमच्या मन की बात नकोय, आम्हाला जन की बात ऐकायचंय, लोकांची गोष्ट ऐकणं महत्वाचं आहे. पण तिथं त्यांच्या कार्यक्रमामध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्यांच्या मन की बात ते जो सेट प्रश्न देऊन ते करत होते, हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जे आहे ते गेले 8 दिवस नागपुरात वेगवेगळ्या स्पर्धा चालल्या, त्याच्यात डिबेट कॉम्पिटिशन होत्या, वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धा होत्या. त्यातून जमा झालेले वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी होते, जवळपास 30,000. मग त्यांनाच तुम्ही संधी द्यायला पाहिजे होती की बाबांनो, लहान मुलाला प्रश्न विचारायचा आहे, हात वरती करा, प्रश्न विचारा. तिथं ढोल पण मला असं कळालं की 4000 मुलं तिथं ढोल वादक घेऊन तिथं आले होते. त्याच्यावर आमचा आक्षेप नाही, पण त्या मुलांना वेगळ्या वेगळ्या स्पर्धा करून तुम्ही तिथं बोलवलं आणि मग ती मुलं तिथे कुठेतरी बक्षीस घ्यायला आली असतील, नाहीतर तिलक वर्मा आहे त्याला बघायला आली असतील, आणि त्याच्यातच तुम्ही तुमचा जेनझीचा संवाद ठेवला. मग कार्यक्रम तुम्ही घेतला का राहुल गांधीजींचा कार्यक्रम झाला म्हणून? कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की राहुल गांधीजींचा कार्यक्रम बघून भाजप सुद्धा आता काँग्रेसला कॉपी करायला लागलंय, हे मात्र तिथं बघायला मिळतं. साखरेचे दर जे आहे ते प्रचंड वाढलेले आहे, 75 रुपयापर्यंत गेले आहे. काल राजू शेट्टी असं म्हटलं का 20 ते 22,000 कोटीचा घोटाळा या सगळ्यामध्ये. विषय कसा आहे, एक तर साखर कारखान्यांकडे जी काय साखर आहे ती काय खूप मोठ्या प्रमाणात आहे असं नाही. जेवढी सरकारने विकायला लावली तेवढी ती विकली, आणि जेवढी ठेवायला लावली तेवढी ठेवली. कारण का आम्हाला महिन्याला, साखर कारखान्याला महिन्याला तिथं कोटा दिला जातो. आता साखर आहे का, तर 100% कारखान्यांकडे साखर आहे. तरी सुद्धा रेट जर वाढत असतील तर कुणीतरी सट्टाबाजी करतंय. ते सट्टाबाजी करणाऱ्या लोकांना तुम्ही पकडा आणि त्यांच्यावर तुम्ही तिथं कारवाई करा, आणि मग ती कारवाई केल्यानंतर रेट कमी येतील असा आम्हाला विश्वास आहे. पण कुठं ना कुठंतरी कुणी ना कुणीतरी याच्यामध्ये सट्टाबाजी करून तिथे असणाऱ्या ग्राहकांना त्रास देते, हे आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं.
SIR मुळे कुठेतरी 14 लाख नावं जे आहेत ते पुण्यातली कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुम्ही कसं पाहता सगळ्या प्रक्रिये अनेक ठिकाणी याचा नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नावं कमी झाली. 2,06,00,000 नावं अख्ख्या महाराष्ट्रातून कमी झालेली आहेत. म्हणजे आधी आपण 9,72,00,000 मतदार आपल्या महाराष्ट्रात होते. त्याच्यातून आता राहिले किती तर 7,60,00,000. कमी होण्याचं कारण आम्ही समजू शकतो. मृत्यू ज्यांचा झालाय, जे परमनंटली दुसरीकडे गेलेत, हे झालंय ते आम्ही मान्य करतो. पण आमचं हेही मत आहे की भाजपली प्रत्येक तालुक्यामध्ये भाजपचा एका सॉफ्टवेअर तिथं दिलं होतं. त्या कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधातला आणि संदिग्ध अशा 3 कॅटेगरीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्वे करून घेतला. त्याची प्रिंट काढली गेली. BLO ला टार्गेट दिलं गेलं की घरी जाऊन तुम्ही सर्वे करा. पण बिचाऱ्या BLOंना घरी जाता आलं नाही, कारण का ताण इतका होता, टार्गेट मोठं होतं. तर त्यांनी टेबल सर्वे केला. टेबल सर्वे म्हणजे काय? एका ठिकाणी बसून कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून त्यांनी सर्वे संपवला. समजा तुम्ही मतदार आहात नाही आहात, तुम्ही आहात नाही आहात, हे घरी जाऊन बघायला पाहिजे होतं. पण मग तिथे BLO जेव्हा बसून होता तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सॉफ्टवेअर मधून जी यादी आली ती यादी क्रॉस व्हेरीफाय करून काही ठिकाणी नाही तर बहुतांश ठिकाणी BLO ला प्रेशर आणलं गेलं आणि BLO ला टार्गेट कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे याच्यामध्ये काही ना काहीतरी गडबड झाली असं आमचं मत आहे. 30 तारखेला यादी जेव्हा बाहेर येईल त्याचा आम्ही अभ्यास करू आणि मग नक्कीच त्याच्यावर बोलू. आणि एक समजून घ्या, 7,60,00,000 जी आता मतदान तिथं आहे महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये सुद्धा पुढच्या 3 महिन्यामध्ये मॅप्ड, अनमॅप्ड आणि संदिग्ध, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये केलं होतं, संदिग्ध आणि अनमॅप्ड हे आकडे परत 2 कोटीमध्ये समाविष्ट केले जातील. आणि त्यामुळे आकडा आपला महाराष्ट्रात 2,06,00,000 नसून तो उद्या जाऊन कदाचित 2.5 कोटी सुद्धा होऊ शकतो. ही भीती आम्हा सगळ्यांना वाटते. नितेश राणे यांनी घोषणा केली आहे की आय लव्ह महादेवचा नारा त्यांनी नवीन दिलेला आहे. मुंबई ही भगवाधारांची असल्याचंही ते म्हटलंय. पण सर्व हिंदू सण आहेत ते आम्ही जोमात करू असंही म्हणाले. त्यांना मला एवढंच सांगायचंय, प्रभू महादेवांचे विचार कुठेतरी स्वीकारा. सर्वसामान्य भोलेबाबडे जनतेचे ते देवत आहेत. आज भोलीबाबडी जनता जी महाराष्ट्राची आहे ती खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेली आहे. त्यामुळे जातीवर, धर्मावर राजकारण घेऊन जाण्यापेक्षा आज लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्याचा तुम्ही तिथं विचार करा. आणि मला नितेश राणेंना खरं तर प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना खरं तर आव्हान सुद्धा केलं होतं. खऱ्या अर्थाने धर्माचा प्रसार करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे भाजप बघते, लोक बघत नाही, ती वेगळी गोष्ट. मग याच्यात हिंमत दाखवायला पाहिजे होती. पवित्र अयोध्यामध्ये जेव्हा लोकांनी 10,000 रुपये, 100 रुपये, 1,00,000 रुपये जे काय पैसे तिथं देऊन प्रभू श्रीरामांचं मंदिर तिथं बांधलं, त्याच्यामध्ये जो 1,500 कोटीचा भ्रष्टाचार झाला, तेव्हा तुम्ही कुठल्या राजकीय बिळामध्ये जाऊन लपला होता असा नितेश राणेंना मी प्रश्न करतो. आणि आता कुठंतरी तिथं आता हर हर महादेवचा नारा तिथं तुम्ही देत आहात, हे लोकांना कळत नाही का? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही ज्या विभागाचे मंत्री आहात ना, त्याच्यात जे मच्छीमार येतात, जे आपल्या महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावर राहत असतात, त्यांना बोटीला लागणारं जे पेट्रोल आहे, डिझेल, ते परवडत नाही. कर्नाटकात जावा, 72 रुपये लिटरला पेट्रोल दिलं जाते, डिझेल दिलं जाते. तसंच या मच्छीमारांना देण्यासाठी प्रयत्न करा, तर ती लोक तुमच्या बरोबर राहतील. पण फक्त तुम्ही वरून आदेश आला म्हणून काहीतरी बोलायला निघालात तर हे लोकांना पटणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी हिंदीकरणाच्या चर्चा सध्या सुरू आहे. तुमचा भाजपसोबत सत्तेत जाण्याला विरोध राहणार का? चर्चा कुठं सुरू आहे? भाजपला वाटते म्हणून ते चर्चा सुरू करतात, नाही तर कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाला वाटतं म्हणून चर्चा सुरू करतात. पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, आमचे दोन्ही पक्ष एकत्रित येणार नाही. आमचा पक्ष हा रस्त्यावर राहून लोकांची बाजू मांडत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर तिथं राहणार. जो विचार पवार साहेबांनी गेले 65 वर्ष तिथं सांभाळलेला आहे, त्याला वाढवलेलं आहे, ताकद दिलेली आहे, तोच विचार आम्ही पुढे घेऊन. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दा तिथं कुठेही त्या ठिकाणी येत नाही. पण कुठे अपसेट दिसताय का? काँग्रेसकडून काही वक्तव्य आले. पवार साहेब जेव्हा मोदी साहेबांना भेटले पंतप्रधानांना, त्यानंतर काँग्रेसकडून आमचंही लक्ष ठेवून आहे असे काही वक्तव्य आले. अपसेट दिसताय काँग्रेसकडून? नाही, पवार साहेबांबद्दल कुणीही काँग्रेसमधून बोललेलं नाही. विषय एवढाच आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या विभागामध्ये आमचं काम असतं, सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी बोलतोय. पण त्यांच्याकडे पद आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे. सामान्य व्यक्तीचं काम करण्यासाठी एक प्रयत्न करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. त्यामुळे आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना पत्र घेऊन जातो. तसंच जर सुप्रियाताई आणि काही खासदार पंतप्रधान साहेबांना भेटले असेल तर त्यात चुकीचं काय? पंतप्रधान हे
देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडनं काम व्हावं अशी त्यांची अपेक्षा असावी. होईल नाही होईल हा वेगळा विषय. त्यामुळे कोणाला तरी भेटलं म्हणून आम्ही एनडीए मध्ये चाललो असं होत नसतं. राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून कधी कधी भेटीगाठी होत असतात, पण ते काय लपून होतात, कोपऱ्यात होतात, खोलीत होतात, बंद खोलीमध्ये होतात, असं होत नसतं. ओपन जर बैठकी नाही तर भेटी होत असतील तर ते पूर्णपणे राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून लोकांची अडचणी सुटतायत का या प्रयत्नातून होतात असं मला वाटतं. संदर्भात काय वाटतं, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? आणि कशाबद्दल? डिजिटल मीटर स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे. मागे ज्या वेळेला सभागृहामध्ये चर्चा झाली त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की कोणालाही आम्ही जबरदस्ती करणार नाही, परंतु आता त्यांना प्रत्येकाला टार्गेट दिलं गेलेलं आहे. काही करून स्मार्ट मीटर लावायचे, लोक घरी नसतील किंवा काही नसलं तरी स्मार्ट मीटर लावतायत. आमची ज्यावेळेला चर्चा झाली होती त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की लोकांना जो काही संभ्रम अवस्था आहे, फार मोठ्या प्रमाणात बिलं येत आहेत, या बिलाच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये जी काही शंका आहे ती दूर करण्यासाठी सर्वीकडे बैठका घेणं आवश्यक आहे. परंतु तसं न करता या असलेल्या स्मार्ट मीटरची जबरदस्ती केली जाते, याच्या विरोधामध्ये आमचा विरोध आहे. बिलं फार येत आहेत, पूर्वीच्या पेक्षा जास्त बिलं येत आहेत आणि तशा पद्धतीच्या त्रुटी ज्या आहेत ते जोपर्यंत या सरकारच्या आणि त्या खात्याकडून निराकरण होत नाही तोपर्यंत या स्मार्ट मीटरला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आज हिंगणघाटमध्ये पुढील काळात राज्यभरात हे आंदोलन उभं केलं जाईल. मागच्या काही कालावधीमध्ये आपण जर बघितलं असेल तर मागच्या कालावधीमध्ये आम्ही सगळीकडे जिथे जिथे होईल तिथे तिथे आंदोलनं केली होती. हिंगणघाटला मोठ्या स्वरूपामध्ये करण्याचा निर्णय आमच्या वांदिलेने तिथे घेतलेला आहे, म्हणून आम्ही सगळे आलेलो आहोत. निदान लोकांच्या मनामधला रोष रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न शरद पवार पक्षांचा असलेले कार्यकर्ते करतायत आणि त्याची व्याप्ती जनतेच्या असलेल्या प्रक्षोभाची निश्चितपणे करण्याचा भविष्यामध्ये आम्ही निर्णय घेतो. सर, गेल्या काही दिवसात आपले खासदार जे आहेत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट आहेत, पीएमची भेट आहे. काँग्रेसच्या पोटात कुठे दुखायला लागलेलं आहे का? काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटलं की आम्ही लक्ष ठेवून आहोत, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. कसं बघायचं, याचा अर्थ काय काढायचा असतो? नाही, मागे सुप्रियाताईंनी त्याच्या बाबतीमधला खुलासा केलेला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं की कुठल्याही परिस्थिती विकासाच्या कामासाठी कोणत्या मुद्द्यावर गेले ते पण सांगितलं होतं. म्हणजे अगदी काँग्रेसने याकडे लक्ष घेतलं पाहिजे की अण्णाभाऊ साठेंच्या असलेला भारतरत्न पुरस्कार द्यावा, असे वेगवेगळे विषय ज्यावेळेला घेऊन गेले त्यावेळेला समतेचा विचार देऊन पुरोगामी विचार घेऊन गेलेल्या असलेल्या ह्या आमच्या खासदारावर चर्चा करताना काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका केलेली आम्ही लक्ष ठेवून आहोत. मला वाटतं त्यांचं सूत्र कुठलं मला माहीत नाही, परंतु आम्ही ज्या वेळेला सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो, मी त्या दिवशी सांगितलं अशा प्रकारचा संशय 2014 साली या राज्यामध्ये जर झाला नसता तर भाजपचं सरकार या सत्तेमध्ये या ठिकाणी आलं नसतं. उदय सामंत आज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे, तुमचं आंदोलन? मला जी माहिती मिळाली आहे, जरांगे पाटलांनी जे काही गॅजेट, सातारा गॅजेट आणि इतर गॅजेटच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी करावी. आणि दुसरा एक मुद्दा त्यांचा उपस्थित झालेला आहे की ज्यावेळेला त्यांना आरक्षणाच्या बाबतीमधलं दाखले दिले गेले त्या दाखल्यामध्ये ते टिकले नाहीत, अशा प्रकारचे त्यांचा संशय आहे. त्यामुळे त्यांची नाराजगी आहे आणि त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. इशारा दिल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्या काल अब्दुल सत्तार सुद्धा जाऊन भेटले. त्यामध्ये मला वाटतं एकनाथ शिंदेवर त्यांचा जास्त रोष यायला लागला की तुम्ही मला आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाची पूर्तता करत नाही, याचा रोष आहे. त्याचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न उदय सामंत करत असतील मला वाटतं. परंतु या निर्णयाच्या संदर्भामध्ये दोन्ही समाजामध्ये जे काही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न आणि त्यांच्यात अंतर पाडण्याचा प्रयत्न मध्यंतरीच्या काळामध्ये महायुतीने केलेला आहे आणि त्याचे परिणाम आता हळूहळू त्या ठिकाणी समोर येत आहेत. महायुतीच्या वतीने आज मुख्यमंत्री पहिल्यांदा समन्वय बैठक घेत आहे सरकार स्थापन झाल्यापासून. काय वाटतं, आता गरज पडली की काय? 100% महायुतीमध्ये एक वाक्यता नाही, हे चित्र सातत्याने दिलेलं आहे. परवाच्या दिवशी सुद्धा एक आदेश काढण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री इज बॉस. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे सगळे निर्णय घेत असताना मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेईल हा ज्यावेळेला निर्णय होतो. अनेक प्रश्न नाराजगीचे आहेत, एक वाक्यता नाही. कदाचित एकनाथ शिंदेना मी मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे, त्यामुळे सुद्धा
या असलेल्या सर्वांच्या बाबतीमध्ये एकमेकावर अशा प्रकारचे ॲलिगेशन करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता हा समन्वय करण्याचा प्रयत्न केला असेल तर याचाच अर्थ असा की त्यामध्ये आलबेल नाही. भंडाऱ्यामध्ये लहान मुलाच्या रुग्णाला आग लागलीचा इतिहास असताना आज परत अमरावतीमध्ये आयसीयू मध्ये स्फोट होऊन आग लागली, 3 लहान मुलं त्या गावात. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राज्य सरकारने पूर्णपणाने सगळ्या रुग्णालयांना तशा नोटिसा दिल्या, काय काय प्रिकॉशन घ्यायचं हे सांगितलेलं असताना सुद्धा, ते अधिकार राज्य सरकारकडे असताना सुद्धा जर अशा असलेल्या निष्काळजीपणामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडतात याचाच अर्थ फक्त घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करत नाही, यामध्ये नुसतं त्या रुग्णालयाला जबाबदार न धरता जे कोणी अधिकारी या संदर्भामध्ये दोषी आहेत, ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. एक मिनिट या विषयावर मला करायचं आहे. एक सेकंड तिकडे सरकतो. बालक यांचा जो विभाग होता त्या ठिकाणी 3 बालकांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आपल्याला माहित असेल की जानेवारी महिन्याच्या 2021 मध्ये भंडारा येथे सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये अशी घटना होऊन 10 बालकं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेस शासनाने कमिटीचं गठन केलं होतं. एक वरिष्ठ अधिकारी प्रभात रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीचं गठन केलं होतं राज्य शासनाने त्यावेळेस, आणि त्यांनी आपला अहवाल ऑलरेडी दिलेला आहे सरकारला की अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या बाबतीतचा अहवाल शासनाकडे दिला असताना सुद्धा तो अहवाल धुळखाट पडलाय. त्या अहवालावर जर व्यवस्थित जर राज्य शासनाने पावलं उचलली असते तर अशा प्रकारची घटना अमरावतीला झाली नसती. त्याच्यामुळे जो अहवाल अजून पडलेला धुळका त्याच्या बाबतीत राज्य शासनाने योग्य ती पावलं का उचलली नाही हा महत्वाचा प्रश्न. सर, याच्या चौकशीची मागणी करणार का तुम्ही? गंभीर घटना आहे, गरीबाची मुलं आहे सगळी, बरोबर आहे ना. आणि आयसीयू मध्ये जर आग लागली एनआयसीयू मध्ये तर गंभीर प्रकार. असं आहे, अतिशय गंभीर घटना आहे म्हणून तर कमिटीचं गठन केलं होतं. पण कमिटीचं गठन करायचं, कमिटीचा अहवाल बोलवायचा आणि अहवाल तो जर पडून राहत असेल त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर त्या अहवालाला काय अर्थ आहे? फक्त लोकांना दाखवायचं आम्ही कमिटी स्थापन केली म्हणून. या बाबतीत शासनाने खुलासा करायला पाहिजे आणि पुढील काळामध्ये जो अहवाल धुळकात पडलाय त्याच्यावर राज्यभरामध्ये योग्य ती पावलं उचलली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडू नये. हिंदी में जानना चाहेंगे अमरावती में जो घटना है क्या कहना चाहोगे इसमें? ऐसी घटना भंडारा में भी हुई थी. ऐसा है कि कल जो अमरावती में जो घटना घटी है उसमें 3 छोटे बालकों का उसमें निधन हुआ है. इसी प्रकार की घटना 2021 में भंडारा में भी हुई थी. उसमें वहां पे 10 बालकों का वहां पे मृत्युमुखी गिर गए थे. उसके बाद में राज्य शासन ने एक कमेटी का गठन किया था. एक वरिष्ठ अधिकारी है प्रभात रहांगडाले, इनके अध्यक्षता में एक कमेटी का गठन किया था. कमेटी ने अपना रिपोर्ट ऑलरेडी सरकार को दिया है, लेकिन वो रिपोर्ट अभी तक उसके ऊपर सरकार ने कोई भी कार्रवाई की नहीं. वो रिपोर्ट के ऊपर समझो सरकार कार्रवाई करती तो इस प्रकार की घटना जो अमरावती में घटी हुई है, इस प्रकार की घटना नहीं घटती करके सरकार ने इसका खुलासा करना चाहिए. और जो अहवाल वहां पे शासन के दरबार में वहां पे कई महीनों से वहां पे पड़ा हुआ है उसको बाहर निकाल के उसके ऊपर त्वरित कार्रवाई करना चाहिए ताकि इस प्रकार की घटना महाराष्ट्र में कभी न घटे.